पुढच्या 3 वर्षासाठी तुम्ही धरण जरी बांधायचं ठरवलं तरी तुम्ही पाणी नाही देऊ शकत. पाणी आहे पण अनधिकृत बांधकामानं दिलं जातं. नागरी सुविधा ज्या पुरवल्या जातात. रस्त्याची हालत काय, घोडबंदरच्या रस्त्यावर 12 वाजले, सर्व्हिस रोड वर आले. ही पहिली महानगरपालिका असेल जगातली की ज्याच्या मेन रोडच्या बाजूचे सर्व्हिस रोडच गायब झाले. ही जगातली पहिली महानगरपालिका. आणि तुम्ही देखील दौरे करता ते फक्त काही विविध मंत्र्यांच्या एरियामध्ये, तुम्हाला बाकीचे एरिया दिसतात. चूज अँड पिक करतात. कारवाई सुद्धा तुम्ही कधी आले सांगा दिव्याला? येऊर सर बिलकुल. तुम्ही कधी आले मुंबईला? येऊर घ्या बिलकुल कधी आले कौशाला? नाही नाही. आणि दिवा मुंब्रा कौसा शील्ड हा सुद्धा लक्ष द्या साहेब, पाणी द्या नागरिकांना. सर नागरी सुविधा ज्या नागरी सुविधांचे 12 वाजले, शौचालयांचे 12 वाजले. म्हणजे मी हे भाषण विधानसभेत केलंय की शौचालय इतके तुंबलेले असतात की माणूस एकदा शिशीला बसला की ती घाण त्याच्या मागे लागते, इतके ते संडास तुंबलेले. काय गरिबांनी काय पाप केले? अनधिकृत फक्त नौपाड्या खाणाऱ्या लोकांनीच महानगरपालिकेत जगायचं, बाकीच्यांनी मरायचं का? गरिबांना काय अधिकार नाही का या महानगरपालिकेत जगायचा? पण त्यांना सुविधा कोण देणार? तुमची जबाबदारी नाही का? पाणी देणे तुमची जबाबदारी नाही का? त्याला कळवा, मुंब्रा, दिवा तुम्ही गरिबांचा एरिया. आज घोडबंदर रोडला पाणी नाही. सर्वात जास्त आंदोलन लोक घोडबंदर रोडला करतायत. प्रमोशन पॉलिसीमध्ये बट्ट्याबोळ झालाय, तुमच्या TDR पॉलिसीमध्ये बट्ट्याबोळ झालाय. साहेब मी दावा आहे माझा दावा. म्हाडाने बांधलेल्या इमारती आणि त्याच्यात अलॉट झालेले फ्लॅट्स, BSUP मध्ये बांधलेल्या इमारती आणि त्याच्यामध्ये अलॉट झालेले फ्लॅट्स काढा आणि हे फ्लॅट्स कोणी कोणाला दिले याची माहिती घ्या. हा सर्वात मोठा स्कॅम, सर्वात मोठा स्कॅम. इथले जे मेन नगरसेवक आहेत, त्याचा राईट हँड दे त्याला घर, त्याचा लेफ्ट हँड दे त्याला घर. तुम्हाला नावासकट लिस्टच देतो. असं जर होणार असेल काय म्हणजे तुम्हाला BSUP आणि म्हाडाची इमारती दिलेल्या कशाला? प्रोजेक्ट एफेक्टेड पर्सन ना, म्हणजे प्रोजेक्ट त्याचे अफेक्टेड. एकेका माणसाला 9 घर. आंधळ दळतळ कुत्र पिटकात आहे. आम्हाला तुमच्यावर आरोप करायचे नाहीत. तुम्ही एक स्वच्छ प्रतिमेचे IAS ऑफिसर अधिकारी आहात असं माझं स्पष्ट मत आहे. पण तुम्ही स्वतःवर का ओढवून घेताय? पाटोळे भ्रष्टाचारी आहे, तुम्हाला माहित नव्हतं? सर आता मला याच्यावर उत्तर नको. आय डोंट वॉन्ट एनी. मला तुमच्याकडनं उत्तर नकोय. पण जे काही या महानगरपालिकेत पहिल्या चौथ्या मजल्यावरच्या तुमच्या फाईली, एखाद्या बिल्डरची फाईल ही इथल्या दादा नगरसेवकांच्या हातात जाते कशी? तो दादा नगरसेवक केबिन मध्ये बसून पूर्ण फाईल चालतो, त्याच्यावर प्रश्न उत्तर काढतो आणि सबमिट करतो आणि बरोबर हप्ते जातात. महापालिकेचं गेटच खोलतो तो गोल्डन गँग. चौथ्या मजल्यावरचा भ्रष्टाचार नाकारता का तुम्ही? मी नावासकट सांगतो काय रेट चालू आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे साहेब, ठाणे महानगरपालिका ही कोणाची व्यक्तिगत प्रॉपर्टी. ठाणे महानगरपालिका ही महानगरपालिकेमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या टॅक्सवर चालते. त्या टॅक्स पेयर्सच्या प्रति काय आपलं उत्तरदायित्व आहे की नाही? त्यांना पाणी कोण देणार? त्यांना चांगले रस्ते कोण देणार? त्यांच्या शौचालयाची सोय कोण करणार? त्यांच्या गटारीची सोय कोण करणार? त्यांच्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेनची सुरुवात. यावेळेस सर्वात जास्त पाणी तुंबलं अख्ख्या ठाण्यामध्ये. हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत, त्यांना उत्तरच नाही. कामं करायला तुम्हाला सांगितले, तुम्ही सांगता पैसेच नाही. पैसे का नाही? या महानगरपालिकेला नगर विकासाने करोडो रुपये दिले, करोडो रुपये कुठे गेले? त्या भ्रष्टाचाराने पोखरली, दरोडा टाकलाय. दरोडा कागदावर आहेत पैसे, ते दरोडा टाकलाय. आणि वाईट ह्या गोष्ट की तुमच्या डोळ्यासमोर दरोडा पडलाय आणि तुम्ही असे शांत हातावर हात ठेवून बसले. You don't expect this from the world is I mean the city is burning. ऐकलं का? आणि जर प्रशासन झोपलंय. अनधिकृत बांधकामांवरची शास्ती या सरकारने GR काढून माफ केली या ठाणे महानगरपालिकेत. आम्ही ती हायकोर्टात चॅलेंज केली शास्ती. त्याच्यामध्ये करोडो रुपयाचं महानगरपालिकेचं नुकसान झालं. महानगरपालिका ही ऑलरेडी अनधिकृत बांधकामांना नागरी सुविधा पुरवता थकलेली आहे आणि त्याचा सगळा बोजा जेन्युइन टॅक्स पेयर्सवर पडतोय. जेन्युइन टॅक्स पेयर्सकडनं तुम्ही वसूल करता पेनल्टी आणि अनधिकृत बांधकामांना सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी GR काढून शास्ती माफ केली.
हे मान्य आहे की नाही? त्याच्यातून करोडो रुपये आपल्याला येणार होते. आज पगाराला आपल्याकडे पैसे नाहीत, आपल्याकडे मैदानं नाहीत, आपल्याकडे घनकचरा व्यवस्थापनाची नीट सोय नाही, आपल्याकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही, आपल्याकडे आरोग्याची नीट सोय नाही, आपल्याकडे शैक्षणिक धोरणाची नीट अंमलबजावणी होत नाही. शिक्षण मंडळी आम्ही आंदोलन घेतलं, आज कितीतरी पदं रिकामी आहेत, योजना नीट गरीब मुलांना पुरवल्या जात नाही. असं असताना ह्या बदल्या बढत्या तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने केल्या तर नॅचरली स्टॅग्नंट आणि सॅच्युरेशन होऊन ते पैसे गोळा करून एका ठराविक माणसाला किंवा एका ठराविक चौकडीला देऊन या महानगरपालिकेची वाट लावली ना साहेब. अनधिकृत बांधकामाला तुम्ही नागरी सुविधा पुरवल्या आणि त्या एक मिनिट आणि त्या प्रश्नामध्ये त्यांनी विचारलंय की अनधिकृत बांधकामं तोडताना, न्यायालयाने प्रश्न विचारला, अनधिकृत बांधकामं तोडताना त्याचा खर्च हा त्या लोकांकडनं घेतला का? तो पण नाही आपण घेत. त्यामुळे बरं, आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. आज तुम्ही बघितलं असेल की मी राहता तिथे त्याच्या शेजारी मी पण राहतो. आज तुमच्याकडे लाल बत्ती आहे त्यामुळे तुम्ही रेड कार्पेटमध्ये निघतात, पण आज घोडबंदर वासियांची अवस्था एवढी झाली आहे. आज 18 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले गेल्या 7 महिन्यामध्ये. त्याला जबाबदार कोण साहेब, सांगा ना मला. त्या हजारो झाडांची कत्तल केली. आज तुम्ही बघितलं असेल तिथे त्या ठिकाणी सर्व्हिस रोड पहिल्यांदा तुम्हाला निवेदन आमचे नरेश मडेरा आणि आम्ही सर्व आलो होतो. तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं की हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, आपण तो सर्व्हिस रोड मर्ज करणार नाही. 1996 साली पहिला सर्व्हिस रोड आपण त्या ठिकाणी केलं, लोकांच्या जागा ऍपायर करून घेतल्या. आणि तुम्हाला माहिती असेल एवढी लोकसंख्या तिकडे, मोठमोठी ग्रह संकुलन आहे, या ठिकाणी चर्च आहेत, देवळं आहेत, हॉस्पिटल्स आहेत, एवढी मोठी वस्ती आहे या ठिकाणी, आणि तिथे तुम्ही जर सर्व्हिस रोड गायब करणार असेल संपला विषय ना साहेब. त्याच्यात तो सर्व्हिस रोडचा विषय तो असा पण आहे सर की मेट्रोला ती परवानगी देताना महानगरपालिकेने अग्रीमेंट मध्ये लिहिलेलं आहे की आम्ही हे काम सुरू होण्याच्या आधी पूर्ण घोडबंदर पर्यंत सर्व्हिस रोड देऊ. अग्रीमेंट मध्ये आहे ते. गेले कुठे सर्व्हिस रोड? त्या मेट्रोच्या अग्रीमेंट मध्ये महानगरपालिकेने लिहून दिलं की आम्ही पहिले, कारण मेट्रोचं काम मुख्य रस्त्यावर होणार हे सगळ्यांना माहिती होतं. हे अग्रीमेंट मध्ये तुम्ही आधीच्या कमिशनर लिहिलेलं आहे. तर महानगरपालिकेने गेले कुठे सर्व्हिस रोड गायब. आणि एक आमदार सांगतो आणि आपण अख्खी पूर्ण यंत्रणा संबंध मनाच्या विरोधात, म्हणजे आपल्या स्वतःच्या मनाच्या विरोधात पण आपण काम करता साहेब. बरोबर नाही ना साहेब? आपण एक निवेदन ठेवू. तुम्ही बोलता साहेब. साहेब असं आहे की आता प्रत्येक जण आमचे जे सहकारी आहे ते पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत त्यांनी ते आपल्या व्यथा मांडल्या, आणि व्यथा मांडत असताना प्रत्येक जण आपला शेवट करताना असं सांगतो की त्याला आम्ही तुम्हाला काही दोषी धरत नाही, पण तुम्ही हेल्पलेस आहात आणि मग त्याच्यावर तुम्ही जरा सुटकेचा निश्वास सोडता. मी या मताचा पूर्णपणे विरोधात आहे. याचं कारण असं, मला एक सांगा की ह्या ज्या अनधिकृत बांधकामांचा संपूर्ण विषय निघाला, एक कायदा आता अस्तित्वात आहे की नाही मला माहिती आहे की अनधिकृत बांधकाम ज्या प्रभागामध्ये होईल, ज्या वार्डामध्ये होईल, त्या वार्डामध्ये अशा पद्धतीचं अनधिकृत बांधकाम झालं आणि त्या संदर्भातली तक्रार जर आपल्याकडे आली तर त्या वार्ड ऑफिसरला, तिथल्या पोलीस अधिकाऱ्याला ताबडतोब सस्पेंड करायचा असा एक कायदा होता. तो अस्तित्वात आहे का? बिलकुल आहे ना. हा कायदा करणारा राज्यमंत्री मीच होतो. हा कायदा करणारा मीच होतो. या कायद्याची उत्कृष्ट अंमलबजावणी पिंपरी चिंचवडने केलं हे मी सभागृहात पण सांगितलेलं आहे. तो कायदा अस्तित्वात नसावा असं समजून मी पहिल्यांदा खात्री केली की कायदा अस्तित्वात आहे. मग जर तो कायदा अस्तित्वात आहे तर प्रशासनाचे प्रमुख म्हणून एवढ्या सगळ्या तक्रारी तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही किती जणांना सस्पेंड केलं? 7 लोक सस्पेंड आहेत मागील 3 महिन्यामध्ये. 3 महिने असा नाही आहे की कारवाई होत नाही. निश्चितरित्या कामाची व्याप्ती खूप आहे. हायकोर्टात बरेचसे प्रकरण गेले आहेत ज्याचे आपण कारवाई करून आपण हायकोर्टाला या वाटचाल करत आहे. तर विभागीय कारवाई, प्रशासकीय कारवाई आम्ही सुद्धा करत आहोत. करताय म्हणजे तो कायदा अस्तित्वात सर आपले कालावधीमध्ये चालला आहे कायदा आलेला आणि आम्ही अंमलबजावणी करतो. तो आमच्यासाठी फार मोठा सहारा आहे, खूप मोठा. याचं कारण असं आहे की ह्या 5-5, 10-10, 15-15, 20-20 माळ्याच्या बिल्डिंग उभ्या राहतात साहेब. त्या उभ्या राहिल्यानंतर दुर्घटना कधीतरी घडते किंवा नाही घडत, आणि मग तक्रार झाली तर आपण डिमॉलिश करतो. आपल्या काय अधिकाऱ्यांना माहित नसतं. इनफॅक्ट आम्ही हायकोर्टाला त्या कायद्याचा उल्लेख केला आहे आणि हायकोर्टाने या गोष्टीची दखल घेऊन हा आपल्या आदेशात नमूद केला
केलं आहे की ही पहिली महानगरपालिका आहे ज्यांनी हा कायदा आमचे निदर्शनास आणला आहे आणि राज्य सरकारला हा जे कायदा जुना करण्यात आला होता तो आम्ही राज्य सरकारला पुन्हा आदेशित करतो की त्यांनी पूर्ण राज्यात लागू करावा. मी आपला आभारी आहे. मी आपल्याला धन्यवाद देतो. ऑफिशियली आदेश आहे त्यामध्ये नमूद Yes, केला आहे. धन्यवाद देतो. मग आता तुम्ही काय इथं कायम राहणार आहात काय? हे त्यांना जसं- उद्या मिळाली परमिशन तर उद्या जातील. ऐका नाही वाट बघताय. टेस्टवर येऊ नका. थांबा जरा. थांबा. मला बोलायचं हे जे 15-15, 20-20 वर्षाचे अधिकारी सांगितले असे तुम्ही राहणार आहात काय? नाही राहणार ना. 3 वर्षानं 2 वर्षानं तुमची बदली होणारच आहे. या ठिकाणी हे शहर त्यावेळेला टी चंद्रशेखर म्हणून कमिशनर होते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंसारखा त्यांच्या पाठीवर खंबीर नेता होता. हे मान्य करतो. त्यांची सत्ता असताना त्यांचे नेते असताना त्यांनी ऐकले नाही. पण IAS लॉबी किंवा IPS अधिकारी IFS अधिकारी म्हणून या सरकारचं किंवा देशाचं ज्या प्रशासनाची स्टील बॉडी म्हणून समजली जाते होणार आहे का तुमची बदली होईल. बदली होईल. आज रस्त्यावर उतरलेले एवढे माणसाचा जनाक्रोश लक्षात घेऊन तुम्ही हे मनाची तयारी करा की होऊ दे बदली पण मी माझं कर्तव्य पार पाडेल. कसल्या दबावाखाली वावरताय साहेब? कुठल्या दबावाखाली वावरताय? काही दबावाखाली वापरू नका. तुमचं काही होणार नाही. तुमच्या अधिकाऱ्यांना आधी इतके अधिकार दिलेले आहेत की आता आम्ही तुमच्यासमोर किती बोललो तर फक्त तुम्ही आमचा रिस्पेक्ट म्हणून होईना होय म्हणाल पण काही केलं नाही तरी तुम्हाला कोण काही करू शकत नाही. इतके तुम्हाला आता अधिकार नाही सर, आहेत. निश्चित कारवाई होईल. कारवाई करा. आम्ही तुमचं स्वागत करू. यापेक्षा जास्त मी काही बोलत नाहीये. पण तुम्ही जर कारवाई केलीत नाही तर मात्र तुम्हाला नागपूरच्या अधिवेशनाला आम्ही यायला लावू एवढं मात्र तुम्हाला सांगतो. नाही सर, निश्चित होईल कारवाई. ओके. सांगा. कायदाच जर अस्तित्वात असेल तर आता आपण जितेंद्रजी सगळीकडे हा कायद्याची बोलबाला केला पाहिजे. हा कायदाच अस्तित्वात आहे. ते हे आली का पॉलिसी आपली हॉकर झोन आपका क्या पॉलिसी कहना है? मैंने आप लोगों का प्रमोशन पॉलिसी से व्हाइट सारा पेपर निवेदन कब किया है. प्रमोशन पॉलिसी पे व्हाइट पेपर प्रमोशन पॉलिसी पे सर जो आपको जानकारी चाहिए वो सारी उपलब्ध करा के देंगे. व्हाइट पेपर व्हाईट पेपर आणि प्रमोशन ट्रान्सफर व्हाईट पेपर ही काढता येते. प्रमोशन प्रमोशन पॉलिसीवर म्हणजे तुम्ही सरकारने पाठवलेले अधिकारी इथे परमनंट का करता? नाही सर. काहीतरी सर बोरसे, सरकार बोरसे. सर सरकार बोरसे. बोरसे. नाव मी घेतो निवेदन करतो बोरसे. सर मी निवेदन करतो. साहेब एक आणि मिनिट. सर, साहेब, 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 नाव घ्या, साहेब, नाव घ्या. दुसरा अधिकारी बोरसे असणार आहे. साहेबांना बोरसे निवेदन करू बोरसे द्या. बोरसे सर काय तो आम्ही नाही कायम केला ना सर. अहो, पण साहेब तुम्ही ऑब्जेक्शन नोंदवा ना. पण कारण का साहेब- तुम्हाला माहिती आहे तो किती भ्रष्टाचारी आहे म्हणून त्यांची तुम्ही कळवत्ता ट्रान्सफर केली. डेप्युटी कमिशनर पर्यंत माझ्या माहितीप्रमाणे आणि बांधकाम खात्याचा सी याच लेवलला स्टेट कडे याच्यापूर्वी अधिकारी येत सर हे होते. त्या लेवलपर्यंतच अधिकाऱ्यांबद्दल त्याच्यावर खालचे अधिकार गव्हर्नमेंटकडे यायचे अधिकार पूर्वी नव्हते किंवा नियम नव्हता. हे एवढे काय झालं माहितीये का एक AMC बोरसे त्याला पाठवला स्टेटने